राजूज बॅचलरेट पार्टी ही मी तिच्यासाठी अरेंज केली आहे, तिच्यासाठी सरप्राईज आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे प्राजू आणि आलोक जीजूंचं लग्न होतं आहे. सो मला तिला एक डे ऑफ द्यायचा होता जिथे ती मज्जा करेल, डान्स करेल, गेम्स खेळेल. सो मी तिला घेऊन येते, तिच्यासाठी हे सरप्राईज आहे. बघूया. कुठे घेऊन चाललीस मला? सरप्राईज आहे मला काही दिसत नाहीये. आता स्टेप आहे वरती. केवढी मोठी स्टेप? छोटीशी आहे. वरती वरती. ओके. काय शॉपिंग झालं का? हो, शॉपिंग झालं. रेडी? कसं वाटतं तुला माझं सरप्राईज? मस्त यार, मला भाग्य माहिती नव्हतं की तू एवढं भारी सगळं अरेंज करशील. आणि अच्छा, तू ह्या सगळ्या अरेंजमेंट मध्ये बिझी होतीस का इतके दिवस? सुपर यार, खूप भारी वाटतंय मला हे सगळं. फर्स्ट टाइम प्राजक्तासाठी कोणीतरी करतंय आणि भाग्याने हे केलंय हे ऐकून खूप भारी वाटतंय. कसं वाटतं तुला? आता तुझं लग्न होणार आहे आणि म्हणून तुझ्यासाठी ही बॅचलर पार्टी अरेंज केली आहे जिथे तू मज्जा करशील, धमाल करशील. आणि काय वाटतंय तुला? लग्न होणार आहे याचं दुःख आहे थोडंसं, कारण मला माझ्या फॅमिलीला सोडून नवीन एक लाईफ सोडून मला जावं लागतं. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे या लग्नामागे माझ्या बहिणीच्या सुखाचा मी विचार केलेला आहे आणि म्हणून मी हे लग्न करते. की असं नाही आहे मला लग्न करायचंय म्हणून मी लग्न करते, पण माझ्या बहिणीच्या सुखासाठी मी हे करते आहे सगळं, जे प्रेक्षकांना माहिती आहे. पण थोडंसं मी थोडीशी सॅड आहे, तेवढीच हॅप्पी सुद्धा आहे की माझ्या मामाला सोडून, माझ्या भाग्याला सोडून मला आता दुसऱ्या घरात जावं लागतंय. ओके, पण ठीक आहे, आता सॅडनेस बाजूला ठेवूया आणि आपण एन्जॉय करूया. ओके, केक कापूया आपण. ओके, आता केक कटिंग झालंय. आता मी थोडेसे गेम्स प्लॅन केलेत तुझ्यासाठी. सरप्राईज आहे ते. सो आपण थोडं सेटअप चेंज करूया आणि गेम्स करूया. ओके,
या साईडला रेडी तो आपण आता एक गेम खेळणार आहे आणि त्यासाठी मला परत तुझे डोळे बांधावे लागतील. आणि ती गेम अशी आहे की आता तुझं लग्न होणार आहे, त्यामुळे तुला संसार करायचा आहे, किचनमध्ये खूप कामं करायची आहेत, जेवण बनवायचं आहे. सो मी काही व्हेजिटेबल्स ठेवेन आणि तुला ते न बघता फील करून ओळखायचं आहे कोणतं व्हेजिटेबल आहे. ओके, रेडी? लेट्स गो. मागे ना सगळे थोडंसं ते काहीच करत तुम्हाला थोडंसं मागे ना. ओके, आता तुझ्या समोर एक प्लेट ठेवली आहे ज्याच्यात 1 2 3 4 5 ते गेस करायचे. कमान एक आणि काय वाटतं तुला? एवढं मोठं नाही. 10 सेकंड आहेत तुझ्याकडे आता. कांद्याची पात अशी असते. जवळ म्हणजे अशी जरा. कांद्याची पातच आहे ती. नाही, नाही अजिबात नाही. तुम्ही इंडियनच ठेवलेत ना बाहेर. मोस्टली वास घेऊ शकते ना. हो. कांद्याची पात आहे. नाही. हो नाही. एक गॅस करता नाही आलंय तुला. दुसरं बघ. हे तुला जर गॅस करता आलं तर त्याचं मी काहीतरी बनवून देईन तुला. मला माहिती आहे काय आहे हे. लेट्स गो. एक करेक्ट, एक आलं नाही. पालक सारखं असतं. मेथी तर नाही आहे. स्मेल करू शकता. आंबट सुका आहे का? नाही, हे चुका आहे तू. सॉरी. हे तसंच काहीतरी आहे. बघ 10 सेकंड आहे तुझ्याकडे. रेड रेड कलरची असते ना भाजी. हा, कोणती असते ती? बघा, पालेभाजी. रेड कलरला मराठीत काय म्हणतात? त्याच भाजीचं नाव आहे. माठ. कोणतं माठ? ठीक आहे ना. रेड माठ. आंबट चुका. अगं जवळ आहेस तू. रेड माठला काय म्हणतो मराठीत? लाल. दोन करेक्ट. लिंबू आहे का हे? करेक्ट. 2 3 करेक्ट. हे सेमच आहे. लिंबू बाजूला ठेवते. आता हे सांगाय काय आहे? तिकडे का होते भोपळा आहे का? नाही. काकडी. नाही. 10 9 8 नाहीये याला.
7 6 5 4 सांगा ना गाईज यार काय आहे काहीच कोणी हेल्प करायचं नाही 3 2 1 नाही ठीक आहे सर 2 नाही आले आता हे लास्ट छोटे टोमॅटो आहेत. त्याला काय म्हणतात एक स्पेसिफिक नाव आहे स्मॉल टोमॅटो. आता टोमॅटो ते छोटे झाले साईज. त्याला काय म्हणतात हा बेबी टोमॅटो. नाही गाईज कुणी हेल्प नाही करायचे बाळ टोमॅटो. 10 9 8 चेरी येस पण काय चेरी चेरी आहे चेरी नाही आहे चेरीच्या पुढे काही म्हणायचंय तुला की नाही काय आहे नाही ओके ठीक आहे चला सो तुला 1 2 3 गेस करता आले तिला आणि तुम्ही गेस करता नाही आले ओके टोमॅटोज आहेत रे छोटे. मग त्याला चेरी टोमॅटो म्हणतात अच्छा हे काय आहे. zucchini. zucchini. हे पण हे मी correct छान आहे. हिंट दिली ना तुला हा आणि हे गवती बादीशा गवतीच्या आणि तू स्मेल घेतला तुला कांद्याच्या पातीचा स्मेल कसा आला मला ऍक्च्युली सर्दी झाली आहे so त्याच्यामुळे गवतीच्या आहे. कसं वाटलं तुला हा गेम मजा आली आणि खरंच एवढं बारकाईने कधी स्वयंपाकात लक्ष नव्हतं दिलं किंवा घरीच्या नॉर्मल भाज्या मेथी किंवा डाएटच्या रिलेटेड ज्या गोष्टी असतात त्या बनवल्या जातात तर मी असं स्वीट कॉर्न वगैरे ठेवायचं ना मी असं यू ओळखलं असतं पण मजा आली आणि खरंच आता जेव्हा मी केव्हा कुकिंग करेन तेव्हा मी अजून बारकाईने लक्ष देईन या गोष्टींकडे. भाग्यासाठी पण हा सेम गेम करावा असं मला वाटतं. हो हो. नाही हा तुझी बॅचलर आहे हो. माझ्या बॅचलर रेटला पडले नाही तिच्यासाठी आहे हे सगळं ओके थँक्यू आता आपण नेक्स्ट गेम घेऊया आणि तुला गॅस करायची आहे का काय गेम असू शकते प्रॉप्स बघू शकतेस तू चिमटे आहेत रुमाल आहे आणि छत्री आहे गॅस नाही गॅस तर पण ट्राय तर पण ते काहीतरी लावायचं असणार चिमटे त्या नॅपकिन्सला. ओके ठीक आहे सो गेम अशी आहे की तुला छत्री तुझ्या खांद्यावर बॅलन्स करायची आहे आणि ती बॅलन्स करता करता रुमाल चिमट्याने छत्रीला लावायचा आहे ओके तुम्हाला ट्रायल दाखवते ना तुला हे असं बॅलन्स करायचं आहे असं लावायचं पूर्ण छत्रीला लावायची आणि याचं काही टाइम लिमिटेशन. डिपेंड तू खूप वेळ लावलास तर ती सांगणार पटापटा रेडी मोठी छत्री नव्हती मग तुला अजून वेळ लागला असं रेडी हां रेडी 3 2 1 गो बॅलन्स करायचं बॅलन्स झालं तू पकडून नाही शकत छत्री पकडू नको छत्री बॅलन्स करायचं
Come on, you can do it. Last 10 seconds. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. Done. अरे इथला नॅपकिन कुठे गेला? कसा वाटला तुला हा गेम? छान आहे. डिफिकल्ट आहे थोडा पण येस मी किती 3-4 पण तुला ह्याच्यातून कळलं का काय आहे हा गेम कशासाठी होता तुला? लाईफ बॅलन्सिंग असणार है ना. तुला लग्नानंतर काय काय गोष्टी एका वेळेस 2-2, 3-3, 4-4 गोष्टी कराव्या लागतील, त्यामुळे मे बी तू एका हातात काहीतरी पकडलायस आणि तू दुसरं काहीतरी करतेस, सो यासाठी मल्टीटास्किंग. कसा वाटला तुला हा गेम? छान होता आणि खरंच मी यातून भरपूर काही शिकेल की बाबा मल्टीटास्किंग कसं करायचं आणि त्यात आलोकसारख्या माणसाला सांभाळायचं म्हटल्यानंतर तर खूप जास्त एनर्जी पेशन्स लागणार आहे. सो थँक्यू सो मच की तुम्हाला या सगळ्याची आठवण करून दिली. यू वेलकम. ओके, थँक्यू. आता व्हॉट नेक्स्ट? मला असं वाटतं की आता मी 3 गेम्स खेळलेली आहे. सो आता भाग्याने पण माझ्यासोबत एखादा गेम खेळावा. काय वाटतं तुम्हाला? व्हेजिटेबल्सच खेळूयात का? चालेल ना. मला इतकी खात्री आहे ॲव्होकाडो सोडून की दुसरं काहीच नाही होत तुझ्याकडे. एक्सक्यूज मी, चॅलेंज नाही करायचं. आपण वेगळा गेम खेळूयात भाग्यासोबत. सो प्रॉपर्टीज प्लीज येत आहे. तोपर्यंत मी एक किस्सा सांगेन. मला ॲवोकाडो खूप आवडतो. आणि तिने मला अजूनही बनवून दिलेलं नाही. तू घरी आली होतीस तेव्हा काय खाल्लंस मग? नाही सेटवर हॉट चॉकलेट आणि घरी काय खाल्लं आपण? मसाला नाही जी मी बनवली होती गाईस. Anyway, मी ॲवोकाडो टोस्ट मला खूप आवडतं, असं पेस्टो सॉस आणि टाकून, आणि मी खूप बोलते त्या बाबतीत आणि त्यांना ट्राय करायचं आहे सेटवर, सो मी आणेल लवकरच आणेल. डन. आता आपल्याला एक सो गेम आता असा आहे की एक कलर आम्हाला दोन आणि त्या कलरच्या पेपरवर हात ठेवायचा नाही. तो कलर सोडून डिफरंट कलरच्या पेजवर आपण हात ठेवायचा. ओके, रेडी? रेडी. जज कराल ना. कोणते कोणते कलर आहेत ते सांगा. व्हाईट, पिंक, ब्लॅक, ब्लू, ऑरेंज, येलो. डन. रेडी. पटापट खेळायचं. नो चेकिंग. फर्स्ट कलर ब्लॅक, ब्लू, येलो, पिंक, नाही एकच ठिकाणी होतं. व्हाईट, एकच ठिकाणी होते बोले. एकच ठिकाणी होते. जज. ऑरेंज, व्हाईट. भाग्य आउट झाली. अजून एक चान्स अजून. 3 चान्स. 3 चान्स. रेडी. 2, 1. पिंक, येलो, ऑरेंज, ब्लू, पिंक, ब्लॅक, कॉपी करू नकोस मला. येलो, पिंक, व्हाईट, पिंक, येलो, ब्लू, ब्लॅक, व्हाईट, येलो. दोघी जिंकल्या. माझा ब्लू कलर आहे ना. काउंटडाऊन दे ना. रेडी. 3, 2, 1, गो. ट्रायल होता. रेडी. 3,
1 गो आता दुसरी क्लास घ्यायचे का? नाही तुझा कलर जो आहे तो Shit. गेला 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 हॅलो हॅलो झालं तुझी प्युअर तुझा ब्लू कलर राहिला Done.